ट्रिपल एस स्पिरिच्युअलिटीमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। आज मी बोलणार आहे ध्यान याविषयी। ध्यान हा शब्द खूप सुंदर आहे। ध्यान हा शब्द वेगवेगळ्या प्रकारे वापरला जातो। एखाद्याला चिडवायचं असेल किंवा एखाद्याला डिवचायचं असेल की चेष्टा मस्करी करताना म्हणते काय ध्यान आहे, आपण म्हणतो ना काय ध्यान आहे बघा, किंवा काय ध्यान लागलंय, कुठं ध्यान लागलंय तुझं, कुठेही ध्यान। ध्यान हा शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातोय। आज मी बोलणार आहे ध्यान या शब्दाचा खरा अर्थ, ध्यानाचे फायदे काय आणि कसं करायचं ध्यान। तर ध्यान हा एक सोपा प्रकार आहे, किंवा ध्यान या शब्दाने थोडंसं कठीणता अनुभवास येते, पण ध्यान म्हणजे स्मरण, आठवण, काही नाही। ध्यान म्हणजे काय फार मोठी कठीण गोष्ट नाही। ध्यान म्हणजे काय फार मोठं काहीतरी असं डोंगर उचलल्यासारखं काहीच नाहीये। ध्यान म्हणजे स्मरण। मग चांगल्या गोष्टीचं स्मरण केलं, कारण आपण ज्याचं स्मरण करतो ना, हा मानसशास्त्राचा एक नियम आहे, आपण ज्याचं स्मरण करतो ना त्याचे गुण आपल्यात येतात, किंवा तसं आपण बनत जातो। जैसी सोच वैसा अनुभव। तर जसा आपण विचार करतो किंवा ज्याचं ध्यान करतो, मग ध्यानाने शक्ती कशी मिळते, तर ध्यानाने शक्ती अशी मिळते आपण चांगल्या गोष्टींचं ध्यान करायचं, शक्ती स्वरूपाचं ध्यान करायचं, ज्याच्याकडे दिव्य गुण आहेत अशांचं ध्यान करायचं। मग कोण आहे? आपले आई वडील आहेत, आई वडिलांचं ध्यान करा, आपल्या गुरुजनांचं ध्यान करा, आपले आध्यात्मिक गुरु असतील त्यांचं ध्यान करा, आपली इष्टदेवता असेल, गजानन महाराज आहेत, साईबाबा आहेत, स्वामी समर्थ आहेत, जे काही आपली इष्टदेवता असतील, जे काही संत आहेत त्यांचं ध्यान करा। ईश्वर आहे, जे काय सगुण साकार रूप आहेत ईश्वराची, 33 कोटी देवी देवता आहेत, कोणाचंही ध्यान करा, ते चांगलंच देणार ना। देवी देवता हे चांगल्याच गोष्टी आहेत, ते चांगलीच रूप आहेत त्यांची, ते चांगलंच आपल्याला रिझल्ट देणार। कोणाचंही ध्यान करा, पण ध्यान करा। ध्यान निराकाराचं पण केलं जातं, पण ती पुढची स्टेप आहे। पहिला आपण सगुणातून निर्गुणाकडे जाऊ, साकारातून निराकाराकडे जाऊ। साकारी ध्यान करायची सवय लागली की आपण निराकारी ध्यानाकडे आपोआप ओढले जातो, कारण ती शक्ती येते आपल्याला। म्हणून ध्यान हा असा विषय आहे की ती आपलीच ऊर्जा, आपली एनर्जी, आपली शक्ती आपल्याला परत मिळण्याचा मार्ग, परत मिळवण्याचा मार्ग किंवा तो प्रकार म्हणून ध्यान करायचं, हा ध्यानाचा फायदा आहे। ध्यान नुसतं ध्यान केल्यामुळे काय बरं वाटलं, बरं नाही वाटलं, आनंद आला पाहिजे, आनंद भरपूर झाला पाहिजे, उसळून व्हायला पाहिजे मनातून तुमच्या आनंद, तर ते ध्यान, तर ते स्मरण। म्हणजे तुकाराम महाराजांनी जे सांगितले, आनंदाचे डोई आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे। म्हणजे हा आनंद नुसतं साठून राहत नाही, तुमच्यातून ओसंडून बाहेर वाहत राहतो। म्हणजे जसं आपला मुलगा परीक्षेत पहिला येतो तेव्हा आईच्या मनामध्ये इतका आनंद असतो की तो साठून नाही राहत, तो असा बाहेर पडतो। ती सगळ्यांना सांगत सुटते, माझा मुलगा पहिला आला, परीक्षेत पहिला आला। तसं ध्यान केल्याने जो आनंदाची अनुभूती येते ती चेहऱ्यावर दिसते। चेहऱ्यावरून लोक कळतात की बाबा आज खुश आहे, काय आज खुश आहे, कसं काय, काय नाही बाबा, रोजच आपण सहज उत्तर देतो, काय आपण रोज ध्यान करत असतो, हे त्याला माहित नसतं। मग त्यालाही आपण माहिती करून द्यायचं, बघ ध्यानाचा काय फायदा आहे। एक तर आपल्याला शक्ती मिळते, एक तर आपली शक्ती जी वेस्ट होते, जे वेस्टेज जातं शक्ती ती थांबते, ती स्टोअर होते। त्याच्यानंतर बाहेरची पॉझिटिव्ह शक्ती वातावरण ते आपण कॅच करायची सवय लागतो, ती रिसीव्ह करायची आपल्याला सवय लागते, आपल्या मनबुद्धी संस्कारांना ती सवय लागते की चांगली ऊर्जा घ्यायची, चांगली शक्ती घ्यायची, आनंदाच्या व्हायब्रेशन्स घ्यायच्या, लहरी, आनंद लहरी घ्यायच्या, सुखाच्या लहरी घ्यायच्या, समाधानाच्या लहरी घ्यायच्या, त्या साठवायच्या आणि त्याच लोकांना द्यायच्या। त्यांना चांगलं दिल्यानंतर त्यांच्याकडून पण रिटर्न्स आपल्याला चांगलंच येणार आहे। म्हणून ध्यान पाहिजे। मग ध्यान कसं करायचं? दिव्यावर ध्यान करा, देवाच्या समोर बसा, देवाऱ्याच्या समोर बसा, किंवा कुठेही टेबलावर एखादी पणती पेटवून ठेवा, त्याच्या ज्योतीवर ध्यान करा, त्या ज्योतीचं ध्यान करा, त्याला त्राटकी असं म्हटलं जातं। त्याच्यानंतर एखाद्या इलेक्ट्रिकचा बल्ब असतो, छोटा बल्ब असतो, देवाच्या पुढ्यात लावतो आपण, देवाच्या वर, फोटोच्या वर, त्या दिव्यावर एकाग्रता करा, डोळे मिटून ध्यान करा, डोळे उघडे ठेवून ध्यान करा। कसंही ध्यान, डोळे उघडे ठेवून सुद्धा ध्यान करता येतं, फोटोकडे एकटक बघत राहायचं,
मनातल्या लेवलवर, मनाच्या लेवलला, म्हणजे मनातल्या मनात फोटोशी बोलायचं. समजा मारुतीरायांचा फोटो आहे, मारुतीरायाशी बोलायचं, हनुमंता आज असं झालं देवा, काय सांगू तुला, असं म्हणजे त्याच्याशी मित्रत्वाची भावना आली पाहिजे. त्याचं मानसिक रिलेशन जोडायचं, मानसिक नातं तयार करायचं ईश्वराबरोबर. तो आपला दोस्त आहे, तो आपला मित्र आहे, त्याला आपल्या सगळ्या गोष्टी सांगायच्या. ही झाली ध्यानाची पद्धत. स्मरण म्हणजे ध्यान. ध्यान म्हणजे काय फार मोठं नाहीये. स्मरण म्हणजे ध्यान. तर ही ध्यानाची पद्धत झाली. अशा प्रकारे तुम्ही ध्यान, यात आणखी बरेच प्रकार आहेत, पण आपण थोडक्यात माहिती पाहतो. हे ध्यानाचे एक 2-4 पद्धती सांगितल्या कशा प्रकारे. डोळे मिटून सुद्धा ध्यान करता येतं. डोळे मिटून आपण शून्यात जायचं. त्या पूर्ण पृथ्वीच्या वर असा एक लाल रंगाचा प्रकाश आहे, त्याला परमधाम म्हटलं जातं. तिथे एक ज्योत आहे, त्याला शिव ज्योतिर्बिंदू असं नाव आहे. ते शिवाचं ध्यान करतोय आपण. तिथपर्यंत पोहोचलोय. मी पण ज्योत आहे. मी आत्मा म्हणजे काय, मी ज्योत आहे. मी पण ज्योत आहे. मी या पृथ्वीच्या बाहेर जाऊन, स्पेस मधून बाहेर जाऊन त्या लाल प्रकाशात मी पोहोचले. आणि मी आणि ती ज्योत, परमात्म्याची ज्योत आणि मी, आम्ही बोलतोय. हे ध्यान, हे पाहायचं आपण. तिसऱ्या डोळ्याने म्हणजे बुद्धीने पाहायचं. त्याला ध्यान म्हणतात. मग ती शक्ती, शिवाकडून येणारी व्हायब्रेशन, शिवाकडून येणारी म्हणजे सुप्रीम पॉवर कडून, ईश्वराकडून येणाऱ्या ज्या लहरी आहेत त्या तुम्ही कॅच करा. त्या कॅच करण्याच्या योग्यतेचे आपण होतो, किंवा आपल्याला ती प्रॅक्टिस होते, सवय होते. मग आपोआप आपण खेचत जातो. चांगल्या लहरींचा साठा झाला की आपोआप बाहेर पडत राहतात. अंतरीचे धावे बाहेरी स्वभावी, आवरिताही परी आवरीन असं म्हटले. म्हणजे हा एक मानसशास्त्राचा नियम आहे की जे आतमध्ये साठलेले आहे ते राहत नाही. तुडुंब भरले की आपोआप बाहेर पडत जातात. म्हणजे आनंद, जर शांतीच्या लहरी, आनंदाच्या लहरी, सुखाच्या लहरी, शक्तीच्या लहरी जर आपल्या आतमध्ये साठलेले असतील तर ते आपोआप बाहेर पडणार. आपल्या आजूबाजूला, आपल्या सहवासात असणाऱ्या लोकांना त्याची जाणीव होईल. त्यांना अनुभव येईल, अरे हात आता एकदम ह्याच्याकडे, ह्याच्या सोबत राहिलं तर खूप आपल्याला एक चांगलं अनुभव येतोय, तर चांगल्या व्हायब्रेशन जाणवत आहेत. हे लोकांना कळायला लागतं. लोकांना बरं वाटतं. चला तुमच्या सहवासात राहिलं की जरा फ्रेश वाटतं, मन आनंदित होतं. तुला भेटलं की मन आनंदित होतं असं पण म्हणतो. म्हणजेच त्याच्याकडून आनंदाच्या लहरी येत आहेत आपल्याकडे. हे पहिले आपल्याला साठवायला पाहिजे. मग यासाठी ध्यान केलं पाहिजे. ध्यान कसं करायचं ही तुम्हाला आता सांगितलेलं आहे. आज आजपासून आपण निश्चय करूया. आजपासून आपण निश्चय करूया की आजपासूनच ध्यानाला लावूया. फक्त 5 मिनिटं ध्यान करा. कोणाचंही ध्यान करा, कुठल्याही देवतेचं ध्यान करा, चांगल्या गोष्टींचं ध्यान करा. वाईट गोष्टींचं, वाईट विचारांचं, वाईट लोकांचं ध्यान करू नका. वाईट लोकांचं स्मरण करू नका. आई वडिलांचं ध्यान करा. आठवा ते आई वडिलांनी किती कष्ट घेतले तुमच्यासाठी. गुरुजन किती मेहनत करून तुम्हाला शिकवतात. आध्यात्मिक गुरु असतील तर ते त्या स्टेपला कसे पोहोचले, त्यांनी किती साधना केली, तुम्हाला कसे शिकवतात, तुम्हाला काय सांगितलं, तुमच्यासाठी किती त्रास घेतात, की आपल्या शिष्याची कशी प्रगती होईल, याच्यात सतत त्यांना विचार असतो. हे तुम्ही विचार करा, हे तुम्ही ध्यान करा. आणि अशा प्रकारे ध्यान करत करत तुम्ही तुमची शक्ती परत मिळवू शकता. तो आनंद परत प्राप्त करू शकता. आनंद घ्या आणि आनंद वाटा आणि आनंदात राहा. SSS स्पिरिच्युअलिटीला आपण सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया आम्हाला पाठवा.